आणि एक प्रश्न विचारते, तुम्ही स्वतःसाठी काही करताना खरंच कुणी तुम्हाला थांबवलंय की ते काय म्हणतील म्हणून तुम्ही स्वतःच आधी थांबलात? तुमचं उत्तर काय आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. स्वतःसाठी जगणारी बाई म्हणजे स्वार्थी बाई नाही, तर ती अशी स्त्री आहे जिला माहिती आहे की तिचं मन कशात रमतं आणि ती रोजच्या कामाच्या धबडग्यात सुद्धा स्वतःसाठी तो थोडासा अवकाश शोधून काढते. तुमचा रोजचा दिवस स्वतःसाठी असायला हवा, वर्षभरातले फक्त काही दिवस नाही. मग तुम्हाला घर असो किंवा जबाबदाऱ्या त्यांचं ओझं वाटणार नाही, कारण तुम्ही त्या जबाबदाऱ्यांमध्ये हरवलेल्या नसता, तर तुम्ही त्या आनंदाने मनापासून सांभाळत असता. जेव्हा तुम्ही स्वतःला थोडंसं द्यायला लागता तेव्हा तुम्ही जास्त शांत होता, जास्त स्टेबल होता आणि मग घराकडे बघण्याची दृष्टीसुद्धा बदलते. मग कामाचं ओझं वाटत नाही, ते रुटीन वाटतं, मॅनेजेबल वाटतं आणि हळूहळू तुम्ही बघाल वर्षातले फक्त 5-6 दिवस नाही, तर रोज तुम्ही थोडं थोडं स्वतःसाठी जगायला लागलाय. हे खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन नाही आहे, पण आपल्याला आतून त्याच्यामुळे शांत वाटतं आणि शेवटी आपल्याला तेच तर पाहिजे असतं. तुमच्या बाबतीत असं कधी घडलंय का की तुम्ही एखादी गोष्ट फक्त स्वतःच्या आनंदासाठी करायला सुरुवात केली आणि सुरुवातीला घरातून विरोध झाला, पण नंतर त्यांनी ते मान्य केलं? तुमचा अनुभव मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या त्या एका उत्तरामुळे कदाचित दुसऱ्या एखाद्या मैत्रिणीला स्वतःसाठी पहिलं पाऊल उचलण्याची हिंमत मिळेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलची मेंबरशिप घ्यायची असेल तर त्याचे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. पुन्हा भेटूया अशाच छानशा गप्पा मारायला. तोपर्यंत आनंदात राहा.